पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय संन्यास योग म्हणून ओळखला जातो. यात ज्ञानेश्वरांनी कर्मयोग आणि ज्ञानयोग संन्यास हे दोन्ही मार्ग मोक्षासाठी सारखेच व पूरक कसे आहेत हे अत्यंत सोप्या आणि सुबोध भाषेत समजावून सांगितले आहे. एक अर्जुनाचा संभ्रम. अध्याय 5व्याची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की तुम्ही एकाच वेळी कर्माचा त्याग संन्यास करण्यास सांगता आणि पुन्हा कर्म करण्यासही सांगता. यातील नक्की श्रेष्ठ मार्ग कोणता हे मला निश्चित सांगा. 2. खरा संन्यासी कोण? यावर श्रीकृष्ण उत्तर देतात, जो गतकाळातील गोष्टीचा शोक करत नाही आणि भविष्यातील गोष्टीची हाव धरत नाही तोच खरा संन्यासी होय. ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे अहंकार नाही तो नेहमी संन्यासीच असतो. 3. कर्मयोग आणि संन्यास एकच. माऊली स्पष्ट करतात की ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर कर्मसंन्यास आणि कर्मयोग या दोन्ही मार्गाचे फळ एकच आहे. जो मनुष्य कर्माचा त्याग करतो त्याला जे फळ मिळते तेच फळ निष्काम कर्मयोग करणाऱ्यालाही मिळते. 4. निष्काम कर्म आणि मोक्ष. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य फळाची अपेक्षा न ठेवता अहंकार विरहित होऊन कर्म करतो तो संसारात राहूनही पापरहित आणि मुक्त असतो. ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते त्याला चंद्रपण तो सुद्धा खेळावयास मिळतो. शंकरांनी प्रसन्न होऊन या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाताकरता क्षीरसमुद्र दिला नाही का? त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का होऊ नये? अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील? म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले. कर्माचा त्याग. श्रीकृष्ण म्हणतात, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोघांपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच विशेष आहे. मुख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. ज्याच्या अंतःकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे. ज्या पुरुषाच्या चित्ताला अशा अनुभवाने व्यापले तो मुक्त व सदानंदी राहतो. ज्याच्या अंतःकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगच सोडून जातात म्हणून शाश्वत सुखाची अनायसे प्राप्ती होते. योगी तेही कर्म करतात पण त्या कर्माने बांधले जात नाहीत कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. यज्ञ व तप यांचा भोगता सर्व लोकांचा महेश्वर व प्राणीमात्रांचा मित्र मी आहे. अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी स्पष्ट रीतीने सांगेन.